नमस्कार, मी डॉक्टर करुणा. मी एक MD होमिओपॅथिक सायकॅट्रिस्ट आणि सध्या PhD करते सायकोलॉजीमध्ये. मी नाशिकमध्ये प्रॅक्टिस करते. आम्ही ही सिरीज सुरू केली आहे एन्झायटी टू हिलिंग. याच्यामध्ये आपण एन्झायटीचे वेगवेगळे पैलू समजून घेऊ. एन्झायटीतनं बाहेर कसं यायचं किंवा त्याच्याशी कसं डील करायचं हे समजून घेण्यासाठी आम्ही ही सिरीज सुरू केली आहे. बरेच वेळा प्रॅक्टिसमध्ये पेशंट्स विचारतात की मॅडम नेमकं मला काय होतंय, म्हणजे अचानक घाबरल्यासारखं होतं, भीती वाटते, छातीत धडधड होतो, घाम येतो. मग हे काय आहे? ही एन्झायटी आहे का हा स्ट्रेस आहे का मला कशाची भीती आहे? त्यामुळे पहिलाच व्हिडिओ आम्ही हा करायचा ठरवला. पहिला व्हिडिओ याच्याबद्दल आहे की एन्झायटी, फिअर आणि स्ट्रेस ह्या तिघांमधला फरक काय आहे आणि या तिघांशी आपण कसं डील करायचं. जर हा त्रास असेल तर ह्या त्रासमधनं बाहेर कसं यायचं हा समजून घेण्यासाठी आपला पहिला व्हिडिओ. तर चला व्हिडिओला सुरू करूया. एन्झायटी, फिअर आणि स्ट्रेस. तर सर्वात पहिले आपण फिअर बघूया. फिअर म्हणजे भीती. आपण सर्वांनाच माहिती आहे भीती म्हणजे कुठल्या तरी गोष्टीची आपल्याला भीती वाटते तसं. ओके. आता फिअरमध्ये काय असतं की फिअरमध्ये जी भीती असते ती भीती एखाद्या नोन ऑब्जेक्टची असते. फॉर एक्झाम्पल जर असं आपण बघितलं की आपण चाललोय, अचानक एखादा कुत्रा समोर आला, एखादी गाडी जर पटकन आली किंवा एखादा जोराचा आवाज झाला तर एकदमशी आपण घाबरून जातो. ओके. किंवा आपण जर इंटरव्ह्यूला गेलो आहोत आणि इंटरव्ह्यू पॅनल समोर बसलेलो आहोत त्यावेळेस जी वाटते ती असते भीती, म्हणजे दॅट इज द फिअर. फिअर ऑफ समथिंग नोन. काहीतरी आवाज आला, काहीतरी ऍक्सिडेंट बघितला, एखादा कुत्रा अचानक समोर आला, काहीतरी घडलंय आणि आपल्याला लगेच त्याच्यानंतर जे ब्रेन किंवा बॉडी रिॲक्ट करते त्यालाच आपण फिअर असं म्हणतो. फिअर जेव्हा असं काहीतरी होतं त्यावेळेस शरीर कसं रिॲक्ट करतं, अचानक घाम येतो, हात थरथरायला लागतात, तर छातीत धडधड होतं. ओके. सो दिस इज फिअर रेस्पॉन्स टू अ नोन ऑब्जेक्ट. काहीतरी नोन डेंजर असतं तिथे आणि त्या नोन डेंजरला आपण जेव्हा रेस्पॉन्ड करतो त्यावेळेस त्यालाच आपण फिअर असं म्हणतो. दुसरं बघूया. दुसरं इज स्ट्रेस. स्ट्रेस म्हणजे ताण. आता स्ट्रेसमध्ये एखादी भीती किंवा एखादं डेंजरस ऑब्जेक्ट ॲज सच नसतं, पण स्ट्रेसमध्ये जे असतं तो असतो ताण. ताण म्हणजे एखादा प्रेशर असतो, एखादा काहीतरी कंटिन्युअस प्रेशर आपल्या डोक्यामध्ये चालू असतो. आता हा प्रेशर कसला असू शकतो? हा प्रेशर फॉर एक्झाम्पल असू शकतो अकॅडमिक प्रेशर. मुलांची एक्झाम आहे, एवढं सिलेबस आपल्याला एवढ्या दिवसात कम्प्लीट करायचं आहे, त्याचा आलेला ताण असतो, तो आलेला प्रेशर असतो. दुसरं असू शकतं फायनान्शियल इश्यूज असू शकतात किंवा फायनान्शियल प्रेशर, फॅमिली प्रेशर असू शकतो, रिलेशनशिपचा प्रेशर असू शकतो, पॅरेंटिंग स्ट्रेस असतो. बरेच वेळा काय असतं की जर वर्किंग वुमेन असतील तर घरही सांभाळायचे, मुलांचा अभ्यास घ्यायचा आहे, ऑफिसचं कामही असतो. तर ह्या सगळ्या गोष्टी, बऱ्याच गोष्टी एकत्रित करायच्या आहेत, त्याचा आलेला असतो तो प्रेशर. दुसरा असतो जर आपले काही अकॅडमिक गोल असतील त्या गोलचा असू शकतो. तर ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींचा जो येतो त्याला आपण प्रेशर असं म्हणतो आणि हाच प्रेशर असतो तो ताण निर्माण करतो, म्हणजे तो निर्माण करतो तो स्ट्रेस. ओके. सो दिस इज स्ट्रेस. स्ट्रेसमध्ये असं नोन डेंजर काही नाहीये, पण डेफिनेटली कुठेतरी काहीतरी ताण आहे किंवा कुठले तरी परफॉर्मन्स असेल, गोष्टी मॅनेज करायच्या आहेत मला, म्हणून मग मला येतो प्रेशर आणि तो असतो आपला ताण. तिसरी गोष्ट असते एन्झायटी. आता एन्झायटी म्हणजे काय? एन्झायटी म्हणजे एखादी गोष्ट त्याची अचानकशी त्याचा विचार करतो आपण आणि आपल्याला लगेच जर मनामध्ये जे विचार येतात म्हणजे व्हॉट इफ, त्याला आपण एन्झायटी असं म्हणतो. फॉर एक्झाम्पल जर आपण बघितलं की पटकन फोन नाही उचलला, काय झालं असेल, माझ्या मेसेजचा जो रिप्लाय नाही दिला, काय झालं असेल, इंटरव्ह्यू एका आठवड्यानंतर आहे, मी पास करेल का, आणि जर मी पास नाही केलं तर काय होईल. ओके. सो दिस इज थिंकिंग अबाउट फ्युचर किंवा एखादा वर्स्ट केस आपण पटकन इमॅजिन करतोय. मेडिकल रिपोर्ट्स केले, रिपोर्ट्स आज येणार आहेत, त्याच्या आधीच धडधड होते की रिपोर्टमध्ये काही निघालं तर, एखादा आजार निघाला तर, तिची भीती असते किंवा पुढे काहीतरी होईल का, फ्युचरची भीती असते. त्याला आपण म्हणतो एन्झायटी. दॅट इज व्हॉट इफ, दॅट इज एन्झायटी. इथे सच असं नोन डेंजर काही नाहीये, पण तरी इट इज अ परसिव्ड डेंजर. ओके. काहीतरी होईल असं आपल्या मनाला वाटत असतं आणि म्हणून सतत मन कुठेतरी प्रीऑक्युपाईड असतं, त्यालाच आपण एन्झायटी असं लेबल करतो. आता एन्झायटीचे सिम्पटम्स काय असतात? कॉमन सिम्पटम्स असतं, पाल्पिटेशन्स असतात, छातीत धडधड होतं, अचानक खूप भीती वाटते, घाम येतो, छातीत दुखल्यासारखं वाटतं, चेस्ट पेन होतं, ट्रेम्बलिंग होतं, स्वेटिंग खूप होतं. ओके. हे काही कॉमन सिम्पटम्स असतात एन्झायटीचे. आता जर आपल्याला एन्झायटी, फिअर किंवा स्ट्रेस ह्यापैकी कुठला जरी त्रास असेल तर हे त्रास आहे आता हे आपल्याला समजलं,
पण याच्यातनं बाहेर कसं यायचं? जर आपल्याला याच्यातनं बाहेर यायचं असेल तर सर्वप्रथम काय आहे की मला काय त्रास आहे ते समजून घेणं. ओके, म्हणजे अवेअरनेस असलं पाहिजे आपण कोणत्या इमोशन्स थ्रू जात आहोत. म्हणजे मला हा एक्झॅक्टली स्ट्रेस आहे, ताण आलेला आहे का कामाचं, का मला कुठल्या तरी गोष्टीची भीती आहे का, परफॉर्मन्सचं ताण आहे का त्याची भीती आहे. सो इट इज फिअर और इज इट स्ट्रेस और इज इट एन्झायटी. हे आधी तुम्ही समजून घ्या, तुमचे इमोशन्सला आधी समजून घ्या, ते थोडे कॉन्शियस लेवलला आणा. ज्यावेळेस आपल्याला अशी भीती वाटते त्यावेळेस काय करायचं, सगळ्यात पहिले पॉज करायचं, कारण आपलं बॉडी एकदम फाईट आणि फ्लाईट मोडमध्ये असतं, एकदम घाबरलेलं असतं. मनाला आधी शांत करावं लागतं. जेव्हा तुम्ही शांत व्हाल आणि कॉन्शियस लेवलला याल त्यावेळेस तुम्ही बेटर डिसिजन्स घेऊ शकता. त्यामुळे आधी तर तुम्ही शांत राहायचं. दुसरी गोष्ट असते की आपण थोडं ब्रीदिंग एक्सरसाइजेस करू शकतो. म्हणजे इनहेल करायचं 4 सेकंडसाठी, होल्ड इट फॉर 4 सेकंड्स अँड देन एक्झेल फॉर 4 सेकंड्स. ओके, जेव्हा आपण असं ब्रीदिंग एक्सरसाइजेस करतो त्यावेळेस आपलं ब्रेन आपोआप त्याला शांत करतं. ओके, हे एन्झायटीचे स्पाइक्स झालेले असतात ते थोडे शांत होतात. अशा प्रकारे आपण ह्या व्हिडिओमध्ये समजून घेतलंय की फिअर, एन्झायटी आणि स्ट्रेस ह्या 3 गोष्टी वेगवेगळ्या असतात, त्यांचे सिम्पटम्स काय असतात आणि जर असं काही सिम्पटम्स येत आहेत तर आपण ते कसे हँडल करायचे. ओके, आता हे झालं आपला फर्स्ट एपिसोड होता एन्झायटी टू हिलिंग सिरीजचा. तर जर तुम्हाला हे अजून एपिसोड्स हवे असतील किंवा अजून कोणते कोणते टॉपिक्सवरती हवेत तुम्ही आम्हाला नक्की कमेंट करून सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.